DL कांबळे सरांचे पण मनपूर्वक स्वागत करते. तसेच उपस्थित उपासक व उपासिकांचे पण स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की या जानेवारी महिन्यापासून आपण संघाने धम्मपदावर आधारित प्रवचन मालिका सुरू केलेली आहे. नेहमीप्रमाणे आपण या कार्यक्रमाची सुरुवात पंचशिलाने करीत असतो. तर मी विनंती करते रागिनी सोनवणे ताईंना की त्यांनी पंचशिलाला सुरुवात करावी. रागिनी ताई. जय भीम सर्वांना. जय जय भीम सर. जय भीम. सुरू करूया. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि शिक्षापदं समाधियामि. अधिन्नादाना वैरमणि शिक्षापदं समाधियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिक्षापदं समाधियामि. मुसावादा वैरमणि शिक्षापदं समाधियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वैरमणि शिक्षापदं समाधियामि. साधु साधु साधु. खूप धन्यवाद रागिनी ताई. धन्यवाद. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप छान म्हटलं ताई तुम्ही. खूप छान सुरुवात आणि व्यवस्थित. तुमचे खूप खूप धन्यवाद ताई. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी थोडीशी आपल्या संघाबद्दल सगळ्यांना माहिती देऊ इच्छिते. सर्वप्रथम सगळ्या प्राणीमात्रांवर करुणा करायला शिकवणारे असे महाकारुणिक व सत्याशी अवगत करून देणारे असे तथागत अरहंत सम्यक संबुद्धांना त्रिवार पंचांग प्रणाम करते व दलितांचे कैवारी व मुक्तिदाता ज्ञान पंडित महामानव विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी त्रिवार वंदन करते. तसेच महान सम्राट अशोक ज्यांनी धम्माचा प्रचार व प्रसार सगळ्या विश्वात केला त्यांनाही त्रिवार वंदन करते. आपल्या सगळ्यांना परिचित असलेले माननीय आदरणीय साधक लेखक अनुवादक आयुष्यमान श्री DL कांबळे सरांना पण वंदन करते. तसेच उपस्थितांना पण माझा मैत्रीपूर्ण जय भीम. मी अर्चना गजबिये तथागत पारमिता संघाची धम्मसेविका नागपूर येथून आपणास आपल्या संघाच्या कुशल कार्याविषयी थोडक्यात माहिती देते. आपल्या संघाच्या प्रमुख व आयोजक प्रणालीताई बागडे यांनी सुरू केलेल्या संघाचे कार्य प्रामाणिकपणे तथागतांच्या व बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे. संघाचे कार्य हे केवळ धम्माचा प्रचार व प्रसार करणे आहे व कुशल व पुण्यमय सोहळे आयोजित करणे आहे. हे कार्य आपण निस्वार्थ व निर्मळ मनाने करीत आहोत. त्यासाठी संघ धम्मप्रचारक संघाद्वारे घरोघरी जाऊन धम्माचा प्रचार व प्रसार करीत असतो. संविधानाचा जागर करून मूलभूत हक्कांचा प्रचार व प्रसार करीत असतो. संविधानाविषयी जागृती निर्माण करीत असतो. तथागतांनी दाखवलेल्या अष्टांगिक मार्गावर चालण्यास लोकांना प्रवृत्त करून धम्माप्रती जागृती श्रद्धा व प्रबोधन करण्यासाठी विहारांमध्ये धम्मवर्ग घेत असतो. आपला संघ अविरत भिक्षू संघाची सेवा करीत असतो. त्यांच्या आरोग्याची काळजी उपचारांचा खर्च
लागणारी औषधे याचे दान आपला संघ नेहमी करीत असतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतो. वर्षावासात ही ऑनलाईन पद्धतीने धम्मदेसनेचे आयोजन व संघदान जीवनदानाचे उपक्रम राबवित असतो. आपला संघ बाल संस्कार शिबिर व विपश्यना शिबिरांचे आयोजनही करीत असतो. बोधगयेत बाबासाहेबांच्या जयंती उत्सवाची सुरुवात आपल्या संघाने प्रथम केली आहे. मागच्या महिन्यात प्रथमच श्रामणेरी शिबिराचे आयोजन बोधगया येथील महाबोधी टेम्पलला करण्यात आले होते. आदरणीय पूजनीय आर्याजी संघमित्रा माताजी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्धभूमी बोधगया बिहार येथील बोधी वृक्षाखाली हा श्रामणेरी दीक्षा समारंभ मोठ्या थाटात पार पडला. या शिबिराला महिलांनी उत्तम प्रतिसाद दिलाय व मागणी केली आहे की या शिबिराचे आयोजन वारंवार करण्यात यावे. तसेच पुरुष वर्गानेही सुद्धा आयोजनाची विनंती केलेली आहे व या शिबिराची सगळ्या स्तरातून स्तुती व कौतुकांचा वर्षाव होत आहे व आयोजकांची देखील प्रशंसा व कौतुक या उपक्रमासाठी सगळेजण करीत आहेत. आपल्या संघाच्या प्रमुख व पाया रचणाऱ्या संस्थापक, प्रामाणिक, मितभाषी, परिश्रमी व कर्तव्यदक्ष अशा प्रणालीताई बागडे यांचे स्वप्न व संकल्पना आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतरही राज्यात आपल्या संघाद्वारे साकार करीत आहोत. मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे प्रणालीताईंना व संघाला पुढील कार्यासाठी व नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा देते व आपले मनोगत व्यक्त करते. एकदा तथागत बुद्धांना भिक्षू आनंदाने विचारले की हे तथागता, मला हे सांगा की लोकांचे प्रबोधन कसे करायचे. यावर भगवान बुद्ध म्हणाले, हे आनंदा, लोकांना ज्या लोकभाषेत समजेल त्याच भाषेत प्रबोधन करायचे. व तथागतांनी सांगितल्याप्रमाणे आपला संघ ही लोकभाषेत प्रबोधन करीत आहे व त्याकरिता आपण आपल्या मराठी भाषेत अनुवाद करून सांगणारे लेखक, अनुवादक, साधक माननीय कांबळे सर नेहमी उपस्थित होत असतात व आपल्या सगळ्यांचे प्रबोधन करीत असतात. तर मी कांबळे सरांना विनंती करेन की त्यांनी आजच्या धम्मदेसने सुरुवात करावी व 11वे पुष्प गुंफावे. आपण सध्या अपमाद वर्ग शिकतोय आणि सरांसाठी मी 2 ओळी बोलणार. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. असेच लोकसेवेचं व्रत घेऊन उपस्थित आहेत आजचे आदरणीय वक्ते DL कांबळे सर. सर, आपण सुरुवात करावी. जय भीम. धन्यवाद ताई. ज्यांच्यामुळं ह्या जगात तथ्य अवतरलं असे ते तथागत भगवान गौतम बुद्ध. ज्यांच्यामुळं आमचं उकिरड्यावरचं जीवन संपून आज मान सन्मानाचं जीवन जगत आहोत असे ते आमचे मुक्तिदाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी ह्या जगात बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि ठिकठिकाणी भिक्खू पाठवून हा धम्माचा प्रसार सर्वत्र जगात केला. असे ते सम्राट अशोक, आणि ज्यांच्यामुळं आज विपश्यना विधी आपण शिकतो, धम्माचे आचरण करतो, ते असे आचार्य SN गोयंका गुरुजी यांना मी प्रथम अभिवादन करतो. आज ह्या तथागत पारमिता संघाचे सर्व सदस्य व त्यांच्या प्रणिता धम्म सेविका प्रणालीताई बागडे, मेघनाताई पाटील, अर्चनाताई गजभिये तसेच इतरही सदस्य, ह्या सर्वांना मी सप्रेम जय भीम करतो आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व श्रोतेगण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज 20 मार्च 2022 म्हणून ह्या दिवशी, परंतु 1927 साली बाबासाहेबांनी जो महाड येथे धर्मसंघर्ष केला
तो दिवस आजचा आहे. आज 95 वर्ष त्याला होत आहेत. म्हणजे आपल्या ह्या चळवळीला 95 वर्षाचा इतिहास आहे. ह्या दिवशी आपणा सर्वांना मी शुभेच्छा इच्छितो. खरोखर 95 वर्षापूर्वीचा तो काळ आपल्यासाठी किती कठीण होता. इव्हन आमच्या लहानपणी सुद्धा 1956 साली सुद्धा कठीण काळ होता आपल्यासाठी. म्हणूनच मी म्हटलेलं आहे का आपलं जीवन जे उकिरड्यावरचं होतं आणि आज किती मान सन्मानानं जगत आहोत ते आमच्या मुक्तिदात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे दिवस दिले. त्यांचे ऋण आम्ही जीवनभर कधीही फेडू शकत नाही. ह्या अवस्थेत त्यांनी आम्हाला आणून ठेवलं. इव्हन आमच्या लहानपणी सुद्धा आम्हाला पाणी प्यायला मिळत नव्हतं. एवढी कठीण परिस्थिती होती. शाळेमध्ये आम्हाला इतर सवर्ण जातीचे लोक वरून पाणी देत असत आणि आम्ही उंजळीने पाणी पित असू आणि गाईच्या गोठ्यात आम्ही शिकत असू. तो काळ इतका कठीण होता. ते दिवस आठवले की मनुष्याला भरून येतं. एका लग्नामध्ये आम्ही जात असता एका जंगलातून आम्ही जात होतो. आमचे भरपूर लोक असल्यामुळे 2 गटामध्ये एका खेड्यामध्ये आदिवासी खेड्यामध्ये अर्धे लोक एका घरी गेले पाणी प्यायला आणि अर्धे आम्ही दुसऱ्या घरी गेलो. तर त्यावेळी एका घरच्या लोकांनी त्या पहिल्या गटाला मापानं पाणी दिलं. लोखंडी माप असतं, लोखंडी मापानं पाणी देत होते. आम्हाला मात्र गडव्यानं पाणी दिलं. पण त्या बाईनं पाहिलं की हे शेजारचे लोक मापानं पाणी पित आहेत. मग तिला शंका आली. तिने विचारलं, तुम्ही कोण जातो आहे? सर्वांनी सांगितलं, आम्ही महार आहोत. महार आहो असं म्हणता बरोबर त्या बाईनं गडवे गिलास सगळे फेकून दिले आणि वाटेल तशा शिव्या दिल्या. तेव्हा आम्ही सगळे स्तब्ध झालो आणि नंतर आम्ही विनंती केली, बाई या जंगलातून आम्हाला खूप तहान लागले, ऊन आहे, काही कर पण आम्हाला पाणी दे. तेव्हा तिनं वरून पाणी आमच्या ओंजळीत टाकलं आणि आम्ही पाणी प्यालो. ही अवस्था त्या काळामध्ये होती. फार कठीण अवस्था होती. आज 95 वर्ष झाले ह्या चळवळीला, पाण्याच्या चळवळीला. तरी पण आजही जातीपातीचा हा रोग ह्या समाजातून अजून नष्ट झालेला नाही. लहान मुलांना शाळेत सुद्धा सांगितले जातं की बा ही शूद्र जातीची बाई आहे, हिच्या हातून भोजन घेऊ नका. म्हणजे शाळेत जे भोजन देतात आणि एखादी शूद्र जातीची स्त्री असली तर तिच्या हातानं शाळेत सुद्धा जेवण मिळत नाही. ही यूपीची गोष्ट आहे, नुकतीच घडलेली आहे. म्हणजे ह्या देशाचे किती कठीण दिवस अजूनही आहेत. ही मोठी दुःखाची गोष्ट आहे. माणसं प्रमादात आहे. आज आपण जो शिकत आहोत, अप्रमाद वग्गो. भगवंतानी सांगितलं हे माणसाचे जीवन प्रमादी आहे, विचारी नाही, अंधश्रद्धेत आहे. काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचारच करत नाही. आणि जशी एक मेंढर पुढे गेला की त्याच्या मेंढराच्या पाठोपाठ जातात, ही अशी अवस्था अजूनही समाजाची आहे. मी एक कथा वाचत होतो, जातक कथा आहे.
त्या जातक कथेमध्ये ही एक कथा सुंदर रीतीने सांगितली आहे आणि ती आम्हाला लहानपणी शाळेत पण होती आणि ती इथे पण दिलेली आहे. आज ती मला सांगावशी वाटते की एक दबदब जातक आहे, 322 नंबर आहे. तेव्हाची गोष्ट अशी आहे की शास्ताने जेतवनात विहरत असताना एका तीर्थका संबंधाने ही कथा सांगितलेली आहे. तीर्थंकर लोक जेतवनाजवळ ठिकठिकाणी कंटकशय्या करून तिच्यावर झोपत असत, पंचांनी ताप तपत असत, तसेच अन्य नाना प्रकारचे मिथ्या तप करीत असत. जेतवनातील बऱ्याचशा भिक्खूंनी श्रावस्तीत भिक्षाटन करून जेतवनात येताना रस्त्यात त्यांना पाहिले होते. त्यांनी शास्त्राजवळ येऊन विचारले, भगवान, ह्या अन्य संप्रदायातील श्रमण ब्राह्मणांच्या व्रतामध्ये काही सार आहे काय? शास्त्राने उत्तर दिले, त्यांच्या व्रतामध्ये कुठलेही सार किंवा विशेषता नाही. त्यांना कसोटीवर कसल्यास किंवा त्यांची परीक्षा केल्यास असे आढळेल की गोबराच्या टेकडीवर सशाचे ओरडणे, असे हे त्यांचे तप आहे. हे ऐकून जिज्ञासेने भिक्खूंनी शास्त्रांना विचारले की म्हणते, आम्हाला हे कसे ते समजले नाही, आपण त्याची फोड करून सांगा. तेव्हा भगवंतांनी एक कथा सांगितली. पूर्वीच्या काळी वाराणसी येथे ब्रह्मदत्त राजा राज्य करीत होता. बोधिसत्व सिंह योनीत जन्माला आला. वयात आल्यानंतर तो घनदाट अरण्यात राहू लागला. त्यावेळी पश्चिम समुद्राजवळ बेल आणि ताडाचे मिश्र जंगल होते. त्यावेळी एक ससा बेलाच्या बुंध्यात ताडाच्या झाडाखाली राहत होता. एके दिवशी तो शिकार घेऊन आला आणि ताडाच्या सावलीत पडून राहिला. पडल्या पडल्यास तो विचार करू लागला, जर ही महान पृथ्वी उलटली तर मी कुठे जाईन? असा विचार करीत असताना एक पिकलेले बेलफळ ताडाच्या पानावर पडले. त्याने त्याचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकून त्याला वाटले की पृथ्वी उलटत आहे आणि मागे न पाहता तो उठून पडू लागला. मरण भयाने शीघ्रतेने पडताना इतर सशांनी त्याला पाहिले व विचारले, हे मित्र, काय गोष्ट आहे, तू अत्यंत भयातूर होऊन पडत आहेस? तो म्हणाला, मित्रा, हे आता विचारू नको, चल पळायला लाग, कारण पृथ्वी उलटी होत आहे. हे तो पहिला ससा दुसऱ्याला सांगू लागला, दुसरा ससा तिसऱ्याला सांगू लागला, तिसरा ससा चौथ्याला सांगू लागला आणि असे पडता पडता एकमेकाला ती पृथ्वी उलटण्याची खबर देऊ लागले. अशा तऱ्हेने 1000 ससे एकत्र पडू लागले. एक हरिण पण त्यांना पाहून त्यांच्या पाठीमागे धावू लागले. एक डुक्कर, एक नीलगाय, एक म्हैस, एक बैल, एक गेंडा, एक वाघ, एक सिंह आणि हत्ती सुद्धा सर्वांना पडताना पाहून तेही पडू लागले आणि सगळे एकमेकाला सांगू लागले, आता पृथ्वी पलटत आहे, चला पळा. बोधिसत्वाने त्या पशुसेनेला पडताना पाहिले. बोधिसत्व हा सिंह बोधिसत्व होता. हे काय भानगड आहे, तो विचार करू लागला. तेव्हा पृथ्वी उलटत आहे असे त्याला सांगू लागले. मग पृथ्वी कधीच पलटत नाही हे त्यानं कसं काय असे बोलतात, हे काय विचार करतात? आणि मी जर काही प्रयत्नच केला नाही तर हे सर्व प्राणी नष्ट होतील, मी यांना जीवदान देईन. तो आपल्या सिंहवेगाने सर्वांच्या पुढे गेला व पर्वताच्या कडेला उभा राहून 3 वेळा सिंहनाद केला. 3 वेळा. सिंहाच्या भयाने भयभीत होऊन सर्व थांबले.
सर्व प्राणी एकत्र थांबल्यावर तो त्यांच्या मध्यभागात गेला व सर्वांना विचारले, तुम्ही का पडता? ते म्हणाले, पृथ्वी उलटत आहे. असे उत्तर मिळताच बोधिसत्वाने त्यांना विचारले, पृथ्वी उलटत असताना कोणी पाहिले? तर कोणी म्हणतात, हे हत्ती जाणतात. हत्तींना विचारलं तर ते म्हणतात, आम्ही जाणत नाही, बैल जाणतात. बैलांना विचारलं तर ते म्हणतात, आम्हाला माहित नाही, सिंह जाणतात. सिंह म्हणाले, आम्ही जाणत नाही, वाघ जाणतात. वाघ म्हणाले, आम्ही जाणत नाही, गेंडे जाणतात. गेंडे म्हणाले, आम्ही जाणत नाही, म्हैसे जाणतात. अशा तऱ्हेने सगळे एकमेकावर ढकलू लागले. आणि डुकरे म्हणाले, हरणे जाणतात. हरणे म्हणाले, आम्ही जाणत नाही, ससे जाणतात. आणि सशांना विचारल्यावर त्यांनी त्या मूळ सशाकडे बोट दाखवून म्हटले, हा जाणतो. तेव्हा त्याला बोधिसत्वाने विचारले, मित्रा, काय तू असे पाहिले की पृथ्वी उलटी होत आहे? तो म्हणाला, होय स्वामी, मी ते पाहिले आहे. कुठे पाहिले? तर पश्चिम समुद्राच्या जवळ बेल आणि ताडाच्या वनात मी राहतो. मी तिथे बेल वृक्षाच्या बुंध्यापाशी ताड वृक्षाच्या ताडपत्राच्या सावलीत पडलेला असताना विचार केला की पृथ्वी जर उलटी झाली तर मी कुठे जाईन, हा विचार करत होतो. आणि त्या क्षणी पृथ्वी उलटण्याचा आवाज आला आणि मी पळायला लागलो. बघा, मूळ ससा सांगायला लागला खरी गोष्ट. सिंहाने अर्थात बोधिसत्वाने विचार केला की नक्कीच त्या ताड वृक्षावर पिकलेले बेलफळ पडून घव घव असा आवाज झाला असावा. त्या शब्दाला ऐकूनच ही पृथ्वी पलटत आहे असे समजून हा पळाला असावा. मी यथार्थ जाणून घेईन असा विचार करून बोधिसत्वाने सशाला बरोबर घेतले. सर्व पशुजनांना आश्वासन दिले की मूळ ठिकाणी जाऊन पृथ्वीचे उलटणे अथवा न उलटणे मी जाणून घेईन, वापस येईन. तोपर्यंत इथेच थांबा. सिंहाने सशाला पाठीवर बसवले आणि सिंह वेगाने उड्या मारीत ताडवनात आला. सशाला स्थान दाखवण्यास सांगितले. ससा म्हणाला, स्वामी, साहस होत नाही. सिंह म्हणाला, घाबरू नकोस. ससा बेल वृक्षाच्या जवळ न जाता काही अंतरावर उभा राहून म्हणाला, स्वामी, हाच धव शब्द ऐकण्याचे हे ठिकाण आहे. असे सांगून त्या स्थळाकडे अंगुली निर्देश केला. म्हणजे धव आवाज कशाचा झाला? फळ खाली पडलं, खाली सुकलेली पानं असतील. तो आवाज ऐकून त्याला वाटलं का आता पृथ्वी पलटत आहे. तर असं करून तो म्हणतो, दद्दभायति भद्दन्ते इस्मी देशे वसामहम् अहं पेतं न जानामि किमेतं दद्दभायति। आवाज असाधव झाला, मी जिथे राहतो तिथे. जाणत नाही मी हे काय, धव शब्द कोण उच्चारिते. तुमचे भले हो, जिथे मी राहतो तिथेच धव शब्द ऐकायला येतो. मी पण जाणत नाही की हे काय आहे जे धव शब्द उच्चारते. असे सशाने सांगितल्यावर सिंह बेल वृक्षाच्या खाली गेला. का वाचतो? असे सशाने सांगितल्यानंतर सिंह बेल वृक्षाच्या खाली गेला व जिथे तो ससा लेटला होता ते स्थान न्याहाळले. त्याने तिथे ताडाच्या पानावर पडलेले बेलफळ पाहिले व पृथ्वीच्या पलटण्याचे किंवा न पलटण्याचे कारण यथार्थाने जाणले. नंतर सशाला पाठीवर बसवून सिंह वेगाने सर्व पशु जिथं थांबले होते तिथे गेला आणि पशु समूहाला आश्वासन दिले की घाबरू नका, ही पृथ्वी कधीच पलटणार नाही.
तेव्हा सगळे निर्भय होऊन आपापल्या मार्गाला लागले. जर बोधिसत्व तिथे नसता तर सर्व प्राणी पडत पडत जाऊन समुद्रात पडून नष्ट झाले असते. बोधिसत्वामुळे सर्व प्राण्यांचे प्राण वाचले. तेव्हा शास्त्राने 3 सम्यक संबुद्ध गाथा. बघा, आपलेही बोधिसत्व नसते तर आज आपली काय हालत झाली असती हे याच्यावरून लक्षात येते. बंधूंनो बघा, बेलुवम पतितं सुत्वा दुदुभन्ति ससोजवी ससस्य वचनं श्रुत्वा संततामिगवाहिनी अपत्वा पदवीयानं परघोषानुसारिणो पनाद परमा बाला ते होन्ति परपत्यां येच शीलेन सम्पन्ना पय्यायुपसमेरताम् आर्का विरता धीरा न होन्ति परपत्याति धौआ आवाजे पड़े बेल फड़ ससाए कुनी पड़े पशु समय कुनी गोष्ट त्रस्त झाल्याचे कळे जाणून न घेता मूळ ज्ञान परबोला जे अनुसरती परावर विश्वासून असती प्रमादी मूर्खते ठरती परिप्रज्ञेने शीलाने जे विरत पाप कर्माने असे धीर जनुना वर्तती सदा अंधानुकरणाने. बेलफळाच्या खाली पडण्याने धव शब्दाला ऐकून ससा पडू लागला. सस्याची गोष्ट ऐकून पशु समूह त्रस्त झाला. दुसऱ्यांची गोष्ट ऐकून त्याचप्रमाणे अनुसरण करणारे स्वतः ज्ञान प्राप्त न करता दुसऱ्यावर विश्वास ठेवणारे प्रमादी असतात. जो सदाचारी आहे, जो प्रज्ञाद्वारे शांत करण्यात व्यस्त, चित्ताग्नीला शांत करण्यात व्यस्त आहे, जो पाप कर्मापासून दूर आहे, जो विरत आहे, असे धीरजन दुसऱ्याचे अंधानुकरण करणारे असत नाही. ते दुसऱ्याच्या कथनानुसार आचरण करणारे स्वयं त्याचे ज्ञान प्राप्त न करता अज्ञानी सामान्य जन त्यालाच परम मानून विश्वास करतात. म्हणून म्हटलेले आहे, असद्धो अकतयूच संनिच्छेदोचनो योनरो हतावकाशो वंतासो सवे उत्तम पोरिशो अश्रद्धनीय कृतजानी संधिछेदक जो नर तोडी पुनर्भव काम वासना उत्तम पुरुष तोची बर. म्हणूनच म्हटलेले आहे की जो अंधश्रद्धा रहित आहे, जो अकृताचा ज्ञाता आहे, जो जन्म मरण रूपी संधी भेदून गेला आहे, ज्याने दुष्कर्माच्या अवकाशाला नष्ट केलेले आहे, ज्याच्या सर्व आशा नष्ट झालेल्या आहेत, तोच उत्तम पुरुष होय. म्हणजे ज्यानं या सर्व विकारांवरती मात केली आणि निब्बाण प्राप्त केलंय, तोच मनुष्य उत्तम पुरुष होय, असं भगवंतांना सांगायचं आहे. शास्त्राने ही धम्मदेशना देऊन जातकाची फोड केली
व त्यावेळचा तो सिंह मीच होतो असे भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा रीतीने ही कथा आहे. म्हणून की एक पळू लागला की दुसरे पळायला लागतात, अंधानुकरणाने धावतात. ह्या देशाचं असंच नुकसान झालेलं आहे. काही मूर्ख लोकांनी जातीभेदाचा उपदेश केला, वर्णभेदाचा उपदेश केला, जाती जातीत वितुष्ट निर्माण केले, माणसा माणसात द्वेष निर्माण केला आणि ह्या समाजाची अशी रचना केली की सगळे एकमेकाला पाण्यात पाहतात, एकमेकाचे दुश्मन होतात आणि अशा तऱ्हेने ह्या समाजाला गुलामगिरीत लोटलं. याच्यात बोधिसत्वासारखा एकही शहाणा सिंह नाही आणि ज्यामुळे हजारो वर्ष हा देश पारतंत्र्यात राहिला, गुलामीत राहिला. आणि एवढं असूनही आजही काही लोक शिकत नाही, अजूनही प्रमादात आहेत. ते अप्रमादात वागत नाही, सत्य काय हे जाणत नाही, सत्य काय असत्य काय हे जाणत नाही, माणसाने माणसाशी कसे वागावे हे जाणत नाही. आणि अशा रीतीनं ह्या मनुष्याचे जीवन नष्ट करत आहेत. तर ही गोष्ट बंधूंनो आजही लागू पडते. म्हणून मी तुम्हाला ही कथा यासाठीच सांगितलेली आहे की लोक प्रमादात राहून जाती भेदाची कीड अजूनही दूर करण्यास तयार नाही. आणि बुद्धाचा हा धम्म सोन्यासारखा धम्म, रत्नासारखा धम्म, धम्मरत्न अजूनही स्वीकारायला तो तयार नाही. ते लोकांची अशी अवस्था आहे की त्यांना त्या सोन्याची पारख पण नाही. मी हे बुद्धाचा धम्म श्रेष्ठ कसा आहे हे सांगण्यासाठी एक दुसरे जातक मी निवडलेला आहे. म्हणून खरोखर ह्या जातक कथा म्हणजे ट्रिजरी ऑफ ट्रूथच आहे. जसा धम्मपद ट्रिजरी ऑफ ट्रूथ आहे, तसाच हा भगवंताचा जातक कथा संग्रह सुद्धा सत्याचा खजिनाच आहे. ह्या सत्याचा खजिना कसा आपण दूर करतो आणि त्याला कसं त्यागून देतो, त्याबद्दल मी एक कथा सांगत आहे. ती 3ऱ्या नंबरची कथा आहे, शेरीव वाणिज जातक. शेरीव वाणिज, शेरीव वाणिज काय करतो, तो सोन्याची थाली फेकून देतो आणि दुसरा जो शेरीव वाणिज असतो, दोघे मित्र असतात शेरीव वाणिज, आणि ते व्यापार करायला दुसऱ्या गावी जातात. तर त्याबद्दलची ही कथा आहे की एक बोधिसत्व तिची कशी पारख करतो आणि एक त्याला फेकून देतो. आणि जेव्हा त्याला माहितही होते अरे हे सोन्याची थाली होती आणि मी हिला फेकून दिली, तेव्हा तो पश्चातापाने दग्ध होतो आणि मरून पडतो. ही कथा इथे सुंदर रीतीनं भगवंतांनी सांगितलेली आहे आणि ती एका भिक्खूला उद्देशून सांगितलेली आहे. की त्या भिक्खूला भगवंतांनी कर्मस्थान दिलं की जा तू अशी अशी साधना कर आणि जंगलात जा. तो जंगलात गेला, परंतु तो काय त्या साधनेत सफल झाला नाही, भगवंताच्या उपदेशाप्रमाणे वागला नाही आणि चिडून तो परत आला. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, अरे रे, मी याला सोन्यासारखी साधना दिली आणि हा त्याचा उपयोग करू शकला नाही. तेव्हा भगवंतांनी
काय सांगितलं बघा. एक भिक्खू ज्याने मार्ग आणि फल देणाऱ्या उत्तम शासनाची प्रवज्ञा घेतली तो भिक्खू झाला. मात्र काही दिवसातच त्याने त्यासाठी आवश्यक असलेली साधना सोडून अवसान गळालेल्या स्थितीत परत आला व पुढील प्रयत्न सोडून दिले. काही भिक्खूंनी त्याची ही दुर्दशा पाहून त्याला तथागतासमोर उभे केले. त्याला पाहता क्षणी शास्त्रांना शेरीव वाण्याची आठवण झाली. शेरीव वाण ज्याने लाख मोलाचं सोन्याचं भांड हातोहात गमावलं व नंतर जीवनभर शोक आणि पश्चातापात बुडून राहिला. उपस्थित भिक्खूंना जिज्ञासा निर्माण झाली की शेरीव वाण्याने कसे काय लाख मोलाचे सोन्याचे भांड गमावून बसला. हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा झाली, जिज्ञासा झाली. त्या भिक्खूंनी शास्त्रांना विनंती केली, भगवान आम्हाला हे अज्ञात असलेली गोष्ट सांगण्याची कृपा करावी. तेव्हा तथागत सांगू लागले, आजपासून 5 कल्पपूर्वी शेरीव राष्ट्रामध्ये बोधिसत्व एका वाण्याच्या घरात जन्माला आला. एकदा शेरीव नावाच्या एक दुसऱ्या वाण्याबरोबर बोधिसत्व माल घेऊन तो विकण्यासाठी दूरच्या प्रवासाला निघाला. नीलवाहिनी नामक नदी पार करून ते दोघेही अंधपूर नामक नगरात गेले. त्या नगरातील रस्ते व्यापाऱ्यांसाठी दोघांनी वाटून घेतले. त्यांनी सांगितलं की तू ह्या रस्त्यानं जा, मी दुसऱ्या रस्त्यानं जातो. त्या दोघांनी आपसामध्ये रस्ते वाटून घेतले आणि ते वाण्याचा धंदा करत होते. व्यापाराचे म्हणजे मणी वगैरे विकत होते. समजा मणी वगैरे, ते मणीच्या माळा लहान मुलांना कशा आवडतात ना, ते मणी विकत होते. त्या गावात एकेकाळी अतिशय संपन्न असलेले पण आता निर्धन असलेले एक कुटुंब होते. त्या कुळातील बरेचसे सदस्य आणि धनही नष्ट झाले होते. त्या कुटुंबात आता एक मुलगी आपल्या आई बरोबर उरली होती. दोघीही दुसऱ्यांची मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. बघा, धन संपन्न कुटुंब होतं, पण बिचाऱ्यांचे ते धनही नष्ट झालं आणि ते मरणही पावले. फक्त एक आई, एक स्त्री आणि तिची मुलगी जिवंत राहिली. त्यांच्या घरात एक महाश्रेष्ठीने वापरलेली एक सुवर्ण थाळी तेवढी उरली होती. बाकी सर्व मोडून विकून किंवा संपलेले होते. सुवर्ण थाळी बरेच वर्ष वापरात नसल्याने तिच्यावर मळाचे अनेक थर बसले होते. म्हणजे ती सोन्याची थाळी जरी होती पण अशी ठेवलेली कचऱ्यामध्ये, तर तिच्यावरती बरेच मड घाण बसली आणि ते काय सोनं दिसू नाही लागलं. एकदम काळकुट्ट थाली झाली ती. तर बरेच वर्ष ती वापरातही नव्हती. ती सोन्याची आहे असे कोणालाच वाटत नव्हते. ती मुलगी आणि तिची आई ह्या दोघींना सुद्धा ती थाळी सोन्याची असेल असे कधीच वाटले नाही. कारण त्यांच्या जन्मापूर्वीच ती तिथं होती पडून. त्याच वेळी तो लोभी वाणी मनी घ्या मनी असे ओरडत त्या दोघींच्या घराजवळ आला. मनी घ्या मनी, मनी घ्या मनी असं म्हणत आला. त्या मुलीने त्याला पाहून त्याच्याकडून काहीतरी वस्तू घेण्यासाठी आईला विनंती केली. आई, मला मनी घेऊन दे, मनीची माळ घेऊन दे. ती आईच्या मागे लागली. त्या मुलीने त्याला पाहून त्याच्याकडून काहीतरी वस्तू घेण्यासाठी आईला विनंती केली. मुलगी म्हणाली, आई घेऊन दे. आई म्हणाली, बेटी आपण असे दरिद्री, काय देऊन मी माळ विकत घेऊ. यावरती मुलगी म्हणाली, आई आपल्याकडे एक थाली आहे जी आपल्या काहीच कामाची नाही. ती त्या वाण्यास देऊ आणि मण्याची माळ घेऊ. तेव्हा त्या दोघींनीही त्या व्यापाऱ्याला बोलावले, आसनावर बसायला सांगितले आणि थाळी देऊन म्हटले, आर्य
ही थाळी घेऊन ह्या मुलीसाठी मण्याची माळ दे. त्या व्यापाऱ्याने थाळी हातात घेतली, दाबणीने थाळीवर एक ओरखडा काढला. त्याबरोबर ती थाळी सोन्याची आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानं अशी ओरखडा काढला त्यानं. मात्र तोंड वाकडे करून तो त्यांना म्हणाला, बघा ओळखलं त्यानं ही सोन्याची आहे म्हणून, तरी पण तोंड वाकडे करून म्हणाला, याची काय किंमत द्यायची? कोणी अर्धी कवडी सुद्धा याची किंमत देणार नाही. असे म्हणून ती थाळी त्याने जमिनीवर फेकली व आसन सोडून निघून गेला. एक व्यापारी एका गल्लीतून निघून दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर दुसरा व्यापारी त्याच गल्लीत प्रवेश केला. पहिला व्यापारी त्या गल्लीतून बाहेर पडल्यावर दुसरा बोधिसत्व व्यापारी त्या गल्लीत शिरला आणि मनी घ्या मनी असे ओरडत त्याच दरवाजाजवळ आला. तेव्हा त्या मुलीने आईला म्हटले, आई, तो पहिला व्यापारी जरा कठोर भाषी होता, परंतु आता आलेला हा दुसरा व्यापारी मृदुभाषी आहे. हा नक्कीच आपली थाळी घेऊन मनी देईल. यावर आई म्हणाली, मुली, पहिला व्यापारी हा थाळीला कवडी मोल समजून जमिनीवर आपटून गेला, तर हा दुसरा व्यापारी सुद्धा तसाच वागला तर आपल्याला मण्याची माळ कशी मिळेल? यावर मुलगी म्हणाली, आई, हा व्यापारी सौम्य दिसतो, तो थाळी घेऊन नक्कीच मोत्याची माळ आपल्याला देईल. यावर आई म्हणाली, ठीक आहे, बोलव. त्या दुसऱ्या व्यापाऱ्याला मुलीने बोलवले व आसन ग्रहण करण्यास सांगितले आणि थाळी पुढे करून आई म्हणाली, ह्या थाळीच्या बदल्यात आम्हाला मोत्याची माळ दे. ती थाळी सोन्याची आहे हे जाणून तो व्यापारी म्हणाला, अम्मा, ही थाळी लाख मोलाची आहे. तेवढ्या मोलाची एकही वस्तू माझ्याकडे देण्यासाठी उपलब्ध नाही. माझ्याकडे असलेली सर्व सोन्याची नाणी व मालाची ही किंमत त्या थाळीच्या मोलाची भरपाई करू शकत नाही. म्हणजे ही एवढी किमती थाळी आहे की माझं सर्व सामान दिलं, माझ्या जवळचे पैसे नाणे दिले, तरी पण ती थाळीची किंमत होऊ शकत नाही. एवढी थाळी ही किमती आहे. बघा किती प्रामाणिक असतात. प्रामाणिक आहे. तो पहिला अप्रामाणिक असल्यामुळे बघा, तो प्रमादात असल्यामुळे पळून गेला. पण तो काय झालं, त्याला पुन्हा वापस येऊन तो बार्गेनिंग करणार होता. त्याला वाटलं आपण बार्गेनिंग करू आणि तो यांना थोडसच काही देऊ याच्या बदली, ह्या उद्देशाने तो पुढे गेला आणि लगेच वापस येणार तोपर्यंत हा व्यापारी दुसरा तिथं तयार झाला. पण हा प्रामाणिक होता आणि त्यानं खरं बोलला. तो सांगितलं की ही सोन्याची थाळी आहे अम्मा, ही थाळी लाख मोलाची आहे. तेवढ्या मोलाची एकही वस्तू माझ्याकडे नाही, मी याची भरपाई कशी करू? अरे, पहिला आलेला व्यापारी ही थाळी कवडी मोलाची नाही असं सांगून जमिनीवर आपटून गेला आणि आता ही थाळी तुझ्या पुण्यानं जर सोन्याची झाली असेल तर आम्ही ही थाळी तुला देतो. आई म्हणाली की बाबा घेऊन जा, तुझ्या स्पर्शानं ती जर सोन्याची झाली असेल तर आम्हाला काही घेणं देणं नाही, तू घेऊन जा आणि ह्या बदल्यात तू आम्हाला काहीतरी दे आणि ही थाळी घेऊन जा. बोधिसत्व व्यापाऱ्याच्या हातात त्यावेळी असलेले 500 कारश्यापण म्हणजे 500 सोन्याची नाणी आणि ते सर्व माल त्याने मायलेकींना दिले आणि स्वतःसाठी तराजू, थैली आणि 8 कारश्यापण ठेवण्याची परवानगी मागितली आणि थाळी घेऊन तत्परतेने नदीच्या किनारी पोहोचला. त्याने 8 कारश्यापण नावाड्याला दिले. म्हणजे त्याला फक्त नावाड्यासाठी ते 8 कारश्यापण पाहिजे होते म्हणून त्याने ते घेतले, अन्यथा तेही देणार होता. आणि नावेवर बसून नदी पार करू लागला. थोड्याच वेळाने तो लोभी शेरीव आणि फिरून त्या मायलेकीकडे आला. तो येणारच होता, फक्त बार्गेनिंग साठी तो थोडा वेळ पुढे गेला. जसं आपण कुठल्याही बाजारात सामान घेताना बार्गेनिंग करतो आणि मग पुन्हा वापस येतो आणि तेच घेतो, तशासारखा तो गेला. द्या ती थाळी म्हणाला. काय म्हणाला? द्या ती थाळी, तुम्हाला त्या बदल्यात काहीतरी देतो. त्याबरोबर
ती आई त्याला म्हणाली, वा रे वा, तू तर लाख मोलाच्या थाळीची किंमत कवडी इतकी केली नाही, आणि आता एक सज्जन व्यापारी आला, त्याने आम्हाला 1000 सोन्याची नाणी देऊन थाळी घेऊन गेला. हे ऐकून मी लाख मोलाची सुवर्ण थाळी गमावून बसलो, त्यामुळे माझी फार मोठी हानी झालेली आहे, असा विचार करून तो अत्यंत शोकाकुल झाला. चित्त स्थिर न ठेवू शकल्याने तो वेडापिसा झाला. बघा, इतका वेडापिसा झाला तो. त्याने आपल्या जवळ असलेले सर्व कारशापण आणि विक्रीचे सामान त्या मायलेकीच्या दारात फेकून दिले, आणि जे काही अंगावर वस्त्र होते ते पण फेकून दिले, व बोधिसत्वाचा पाठलाग करण्यासाठी नदीकडे धावत सुटला. नदी किनारी पोहोचतात बोधिसत्व नावेवर बसून नदी पार करताना त्याने पाहिलं. तो ओरडून नावाड्याला म्हणाला, नाविक, नाव परत फिरव, नाव परत फिरव. परंतु बोधिसत्वाने नाव परत न्यायची नाही असे सांगितल्याने नावाड्याने शेरीवाचे म्हणणे ऐकले नाही. त्यावेळी शेरीवाचा शोक व संताप अनावर झाला. त्याचे हृदय गरम झाले, त्याचे हृदय जलविहीन, हृदयाचे ठोके वाढले, श्वासाची गती तीव्र झाली, तोंडातून रक्त बाहेर पडले, त्याचे हृदय जलविहीन, विहिरीत उरलेल्या चिखला समान फाटले. अशा प्रकारे बोधिसत्वाच्या प्रती वैरभाव मनात ठेवून तो त्याच क्षणी मरून पडला. बघा, इतकी त्याची हालत खराब झाली की मी केवढं सोनं, लाख मोलाचं सोनं मी हातोहात गमावला आहे, असा त्याला पश्चाताप झाला आणि तो मरून पडला. म्हणून सम्यक संबुद्धांनी ही धम्मकथा सांगून पुढील गाथा म्हटली. इधचे हि न विराधेसी सद्धम्मस्स नियामतं चिरंत्वं अनुतप्पे सस्सी सेरिवायं वानिज्योति सद्धम्म पालन जरतु न करी होई दुःख प्राप्ती सेरिवाण्या परी. ज्याचा अर्थ आहे की तू जर सद्धमाच्या नियमाचे पालन केले नाही तर तू सेरिवा व्यापाऱ्याप्रमाणे दुःखास प्राप्त होशील. म्हणजे भगवंतानी किती मोठा उपदेश दिला इथे की तुम्ही सेरिव वाण्याप्रमाणे वागू नका. ही थाळी, सोन्याची थाळी तुमच्या समोर आहे, ही धम्मरत्नाची थाळी तुमच्या समोर आहे, आणि तुम्ही फेकून देता आणि इतर कर्मकांडामध्ये तुम्ही अडकता. बाकी ज्या पहिल्या कथाप्रमाणे एक म्हणाला, दुसरा म्हणाला, तिसरा म्हणाला, तुम्ही पळत सुटले. क्षणभर विचारही केला नाही की हे लोक का पडतात, हे का असे वागतात, आणि आपण कसं वागलं पाहिजे, याच्यात माणुसकी आहे की नाही, की याच्यात धम्म आहे की नाही, हा तुम्ही विचार करा. म्हणून भगवान म्हणतात की सद्धम्म हा सुद्धा लाख मोलाचा आहे, अति किमतीचा आहे. त्याचे रक्षण करा, स्वतःमध्ये त्याला आचरणात आणा आणि त्याचे पालन करा, नाहीतर शेरी वाण्याप्रमाणे तुम्ही दुःखास प्राप्त व्हाल. याचं स्पष्टीकरण इथं दिलेलं आहे. श्रोतापत्ती मार्ग व फल हा सद्धम्माचा नियम आहे. जर तो प्राप्त करण्याचे प्रयत्न शिथिल केले तर चिरकालपर्यंत पश्चाताप करावा लागेल. सद्धम्म सदा मिळत नसते. हजारो वर्षानंतर सद्धम्म ऐकायला मिळते. म्हणजे किच्छो सद्धम्म सवनम, भगवंताची एक गाथा आहे की सद्धम्म श्रवण करणे सुद्धा मोठं कठीण आहे, ऐकायला मिळणं कठीण आहे. परंतु आज अवस्था बघा की सद्धम्माच्या ही प्रवचन मालिका चालू असताना आपल्याला किती लोकांचा रिस्पॉन्स मिळतोय हे याच्यावरून लक्षात येते.
की ह्या सद्धम्माला हे गारगोटी समजून लोक आपल्याच तंद्रीत खुश आहेत, त्याला याची किंमतच कळली नाही आणि म्हणून आज ही अवस्था अशी आहे सद्धम्माची. आज 65 वर्ष झाले आणि बाबासाहेबांच्या क्रांतीला आज 95 वर्ष झाले, परंतु लोकांना या सद्धम्माची किंमत कळली नाही आणि म्हणून आज समाजाची अशी अवस्था आहे. फार दुःखाची गोष्ट आहे. तर भगवंतांनी काय सांगितलंय की श्रोतापत्ती मार्ग व फल हा सद्धम्माचा नियम आहे. जर तो प्राप्त करण्याचे प्रयत्न शिथिल केले तर चिरकालपर्यंत पश्चाताप करीत, रुदन करीत, संतप्त होऊन नाना प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल. ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी शेरीवा नामक व्यापाऱ्याने लाख मोलाची सुवर्ण थाळी प्राप्त करण्याची संधी गमावून पश्चाताप करीत बसला व प्राण गमावून बसला, त्याचप्रमाणे हे भिक्खू, ह्या धम्मात उपलब्ध असलेली श्रोतापत्ती फल प्राप्तीची सुवर्ण थाळी गमावून मार्गातून च्युत होऊन तू प्रयत्न शिथिल केल्याने चिरकालपर्यंत तू अनुताप प्राप्त करशील. परंतु तू जर तुझे प्रयत्न चालूच ठेवले तर ज्याप्रमाणे बुद्धिमान व्यापाऱ्याने सोन्याची थाळी प्राप्त केली, त्याचप्रमाणे तू सुद्धा माझ्या शासनात राहून 9 लोकोत्तर धर्मांना प्राप्त करशील. भगवान किती उपदेश उत्तम करतात की तू शिथिल होऊ देऊ नको, तुझे प्रयत्न शिथिल होऊ देऊ नको. मी सांगितलेली साधना तू नीट कर आणि फळ निश्चितच मिळेल. म्हणजे भगवंतांनी जो मार्ग सांगितला निश्चित त्या दिशेकडे जाणार आहे, निब्बाणाच्या मार्गाकडे जाणार आहे. ते कमीत कमी श्रोतापत्ती, सकदागामी, अनागामी किंवा निर्वाण या ज्या स्टेजेस आहेत चित्ताच्या, ह्या तुम्ही सहज प्राप्त करू शकाल जर ह्या सद्धम्माप्रमाणे वागाल तर, असं भगवंतांनी इथे उपदेश केलाय. अशा प्रकारे शास्त्राने अर्हत्व प्राप्तीचा सर्वोच्च स्थान देऊन, अर्हत्व प्राप्तीला सर्वोच्च स्थान देऊन हा धम्मोपदेश करून 4ही आर्य सत्यांची व्याख्या केली. ती व्याख्या समाप्त होताच तो अवसान गळालेला भिक्खू अर्हत्वाच्या सर्वोत्तम फलात स्थित झाला. बुद्धांनी दोन्ही कथा ऐकवून तुलना करून जातकाचा सारांश स्पष्ट केला. त्या समयी मूर्ख व्यापारी हा देवदत्त होता आणि बुद्धिमान व्यापारी मी स्वतः होतो, असे भगवंतांनी सांगून समारोप केला. बंधूंनो, ही कथा आज ह्यासाठी निवडलेली आहे की हे सद्धम्माची सुवर्ण थाळी बिलकुल फेकून देऊ नका. मार्ग निश्चित आहे. एकाय नो मग्गो, आर्य अष्टांगिक मार्ग एकमेव मार्ग आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि तो एक ना एक दिवस तुम्हाला ह्या मार्गाकडे नेईल. हाच इथे उपदेश अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून सद्धम्माचे पालन करा. सर्वांनी ह्या सद्धम्मात स्थित व्हा. प्रमादात राहू नका, अप्रमादातच राहा, असा हा उपदेश भगवंतांनी ह्या दोन्ही कथामध्ये दिलेला आहे. आणि हा अपमान वग्गो संपूर्ण ह्याच गोष्टीवर अवलंबून आहे. अपमाद मगो म्हणजे भगवंतांनी सांगितलं आहे की तुम्ही अप्रमादेन संपादित. भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या वेळी त्यांनी हेच शब्द उच्चारलेले आहेत. अपमादेन संपादित, वैधम्मा संखारा अपमादेन संपादित. हे संस्कार
हे संस्कार अनित्य आहेत, बदलत आहेत. तर तुम्ही अप्रमादानेच संपादन करा, त्याचा मार्ग निश्चित करा, अप्रमादाने जगा, तुम्ही नक्कीच ह्या मार्गात स्थित व्हाल, असा भगवंताने उपदेश केला. आजच्या समयी आपण सर्वांनी हा भगवंताचा उपदेश शांत चित्ताने ऐकला. खरोखरच मी आपला सर्वांचा आभारी आहे. मला तुम्ही जे ऐकून घेतलं त्याच्यामुळं मी संतुष्ट आहे. आणि ही 11वे पुष्प ह्या धम्मपद प्रवचन मालिकेचे 11वे पुष्प आज आपण संपत आहोत. पुढच्याही वेळीही अपमाद वर्ग संपवून आपण पुढील वर्गाकडे वळूया किंवा काही काही कथा घेऊया. त्याच्यामुळं तुम्हालाही त्याचं ज्ञान होईल की हे धम्मपद काय आहे. ऍक्च्युअली ट्रिजरी ऑफ ट्रूथ आहे, यातील कथा आहेत त्या तुम्हाला निब्बाणाच्या मार्गाकडे नेणाऱ्या आहेत. 423 गाथा धम्मपदाच्या आणि ह्या बोधिसत्वाच्या जातक कथा सुद्धा तुम्हाला खूप मार्गदर्शन करतील. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः ऐका आणि मुलांना पण ऐकवा आणि धम्मामध्ये त्यांना ओढा. कारण मुलांवरती लवकर परिणाम होतात. जसं मी सांगितलं सुरुवातीला, एक कथा यूपी मध्ये एक हकीकत घडली आहे की एका शाळेमध्ये जेव्हा मुलांना माहिती पडलं की आपल्याला जी भोजन देणारी महिला ही एका कमी प्रतीच्या जातीतली आहे, तेव्हा त्या लहान लहान मुलांनी सुद्धा भोजन करण्याचे नाकारलं. म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे या जगामध्ये. मुलांना जे विष पेरल्या जातंय ह्या देशामध्ये, ह्या विषयामुळे कित्येक पिढ्या बर्बाद होण्याची शक्यता दिसते. म्हणून ही पुढची पिढी वाचवायची असेल तर ह्या देशवासील प्रत्येक नागरिकाने विचार करायला पाहिजे. अंधश्रद्धेने कोणी ग्रंथात लिहिलेले आहे किंवा कोणी म्हणतो म्हणून त्याच्या पाठीमाग न धावणे आणि नवीन पिढीला सद्धम्मामध्ये प्रविष्ट करणे हे इतरही नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यांनी समजायला हवे की हा बुद्धाचा सद्धम्म इथून का नष्ट झाला. काही स्वार्थी लोकांच्या स्वार्थामुळं आणि आपल्या जातीच्या अभिमानामुळं त्यांनी ह्या मानव समाजाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. जातीभेदामध्ये लोकांना विभक्त केलेला आहे, वर्ग भेदामध्ये विभक्त केलेला आहे. आज जातीवादीचं इतकंच तो माजत आहे. तर हे जेव्हा संपुष्टात येईल तेव्हाच येथील मानवजात, मनुष्यजात, हा भारत विकसन पावेल. अन्यथा कितीही वर्ष अशा अवस्थेत राहिला तरी उत्कर्ष होणार नाही. तर आजच्या प्रसंगी मी सर्वांना विनंती करतो की सद्धम्मात प्रविष्ट व्हा आणि आपला तसाच सर्व समाजाचा उद्धार करून घ्या, एवढी विनंती करून मी माझे हे भाषण संपवतो. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय. आज सरांनी आपल्याला अपमाद वगोतील 11, 12 आणि पुढच्या गाथा खूप विस्तृतपणे समजावून सांगितल्या. सरांनी सुरुवात केली ती आज 20 मार्च महाड सत्याग्रहाला 95 वर्ष पूर्ण झाली आहेत. ह्या इतिहासातील इतक्या मोठ्या घटनेला आज आपण त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि सरांनी
युपी मधील त्यांच्या लहानपणातील जातीभेदावरील ज्या काही गोष्टी घडल्या, इतिहासातील काही घटना सांगितल्या सरांनी आणि त्या खूप सुखद आहेत आणि आजही त्या घडतात आहेत. त्या शिकलेल्या समाजात अजूनही काही परिवर्तन येत नाहीये, दिसत नाहीये. त्यासाठी आपल्याला धम्माची किती गरज आहे याचेही महत्त्व पटवून दिले सरांनी. व सरांनी गोष्ट फार सुंदरपणे सांगितली. कशा प्रकारे बोधिसत्वांनी सगळ्या प्राण्यांचे प्राण वाचविले हे सांगितले. अज्ञानी लोक कुणी सांगेल त्या गोष्टीवर विश्वास करून कृती करतात. त्या गोष्टीची पडताळणी करूनच विश्वास करावा आणि आपल्या सतसत विवेक बुद्धीचाही वापर करावा. बरोबर. या देशात किती जातीभेद वर्णभेद अजूनही सुरूच आहे, उलट वाढतोच आहे. यामुळे मनुष्य जीवन नष्ट होत चालले आहे असेही सर म्हणाले. बुद्धांचा हा धम्म जो सोन्यासारखा आहे, श्रेष्ठ आहे, सत्याचा खजिना आहे, तो आजच्याही काळात आपल्याला लागू होतो. तरी लोकांना अजून त्याचे महत्त्व पटलेले नाहीये. शेरीव वाणीची गोष्ट, कथा, लाख मोलाचं सोन्याचं भांड हातोहाती कसं गमावलं, ती गोष्ट फार छान समजावून सांगितली सर. बोधिसत्व व्यापारी, ज्ञानवर्धक व बोध देणाऱ्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. धम्मरत्नांची थाळी आपल्या समोर आहे, त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हेही सांगितले. मूर्ख व्यापारी हा देवदत्त व हुशार व्यापारी बोधिसत्व होते व त्यांनी किती छान प्रकारे ही गोष्ट आपल्याला विस्तृतपणे उदाहरणासकट सांगितली. धम्म जाणून घेण्यास भाग्य लागते सर. तरी इतकी छान संधी आपण उपलब्ध करून दिलेली आहे, व्यासपीठ निर्माण केलेलं आहे, तरीही लोक यापासून खूप दूर आहेत आणि त्यांना अजूनही त्याच्यामध्ये रुची नाही, इंटरेस्ट नाही. सद्धम्माचे पालन करावे असा संदेश सरांनी आज लाख मोलाचा संदेश दिलेला आहे. तरी आपण आज उपस्थितांपैकी सगळ्यांना मी धन्यवाद करते, साधुवाद देते की त्यांनी आज आम्हाला आपल्या प्रोग्रामला उपस्थित राहून छान प्रकारे श्रवण केलेले आहे. संगीत आज आपण रागिणीताईंना विनंती करूया की त्यांनी धम्मपालन गाथा घ्यावी. रागिणीताई. सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च तम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं गयं संघो मे शरणं वरणं एतेन सच्चवच्चेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. धन्यवाद. साधू 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 ताई. खूप खूप आभार रागिणीताई. आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आमच्या सोबत उपस्थित होतात आणि आमच्या कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट आपण खूप छान प्रकारे केला, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम आपण इथेच समाप्त करतोय याची घोषणा करते आणि खूप खूप धन्यवाद कांबळे सर. जय भीम. नमो बुद्धाय सगळ्यांना. जय भीम. जय